छोटे मालक घरी पोचायला पाहिजे, नाहीतर त्यांचे लय हाल होतील. पण ते घरी कसे गेले असतील? कोणीतरी घ्यायला आलंच असेल. पप्या भाऊ तर नक्कीच आले असतील. पण पोचले ते कसं कळन? माझ्याकडे त्यांचा नंबर पण नाही. नाहीतर अण्णांना फोन लावायला सांगून पोचले की नाही विचारता आलं असतं. आई जगदंबे, त्यांना सुरक्षित ठेव. मी पण ना रात्री थांबून सकाळी पाठवायला पाहिजे नव्हतं. आधी स्वतःच चूक करायची, नंतर देवीचा धावा करायचा. चुकलंच मावं. बरं झालं ते आजच गेले. प्रकरण ज्या थराला गेलंय त्या हिशोबानं काय घडेल काहीच सांगता येत नाही. आमच्या घरावर कोणी हल्ला केला असन? कांता शेटनं भक्तीसाठी केला असन का? पण मग तिला न घेता कोणाला काही न करता माघारी कसा गेला? हा हमला रावसाहेबांनी तर नाही ना करायला लावला? ज्यांना घर जाळायला पाठवलं त्यांना माहित नव्हतं छोटे मालक पण इथे आहेत. त्यांना पाहूनच ते माघारी फिरले असणार. रावसाहेब इतक्या वाईट थराला कसे काय जाऊ शकते? याचा अर्थ रावसाहेब वाईट माणूसच आहेत. नाही नाही, छोटे मालक घरी गेलं ते बरंच झालं. त्यांना घरी पाहून प्रकरण शांत होईल, नाहीतर आमच्या जीवाला पण धोकाच राहिला असता. पण ते घरी नीट पोचायला पाहिजे. ते घरी नीट पोचले असतील का? का राहून राहून तेच विचार येते आहेत? अण्णांकडे नंबर असतात, पण अण्णांकडे कसा असन? हा फोन नकोच. फोन केला म्हणून अजून काही वेगळंच घडायचं. गजा, हे बघते, हे उठ लवकर. गजा उठ, बघते. हा किती वेळ झोपणार आहेत? उठ, चल बाहेर झाडून घे. उठ. बाहेरचं एक पोता आपोआप हालतंय. पोता हलतंय? अगं उंदीर नाही तर घुस असेल. जा गजा, बघ जा जरा. नाहीतर ही दिवसभर झाडू हातात घेऊन अशीच उभी राहायची. कुठे? अरे मेल्या उंदीर पकडायचंय, बिबट्या नाही. चल. झाली ते काकी काहीतरी आहे. उचलून थांब. हे घे. काहीतरी चालणार बिनार असले की. अरे देवा, हा तर बाप्या आहे. बघू जरा. छोटे मालक
सॉरी, म्हणजे तुम्ही मला म्हणाला होतात की इथून निघून जा, पण काय ना, काल रात्री मला इथून परत जायला काही मिळालं नसतं आणि मग म्हणून मी इथेच झोपलो. ऍक्च्युली खरं सांगायचं तर मला आजीला दिलेलं वचन मोडायचं नव्हतं, म्हणून मी इथे थांबलो. मी अजून वाट बघायला तयार आहे. लईच अवघड आहे तुमचं. अजून कोणत्या भाषेत सांगायचं तुम्हाला? तर तुला असं वाटतंय का की मला समजत नाहीये? हे बघ, काल घरावर लोक चालून आले, ती भयान घटना मी विसरलेलो नाहीये, पण घाबरून तुम्हाला सोडून जाणं हे माझ्या बुद्धीला पटत नाहीये. हे बघा, तुम्ही समजत नसलात तरी मी तुम्हाला माझं कुटुंब समजतो आणि ह्या कुटुंबाचा सदस्य म्हणून तुमची सुरक्षा करणं ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही मला घरात नाही घेतलं तरी चालेल. आजपासून मी इथे बाहेर राहूनच आपल्या घरावर लक्ष देईन. मी खरंच तुम्हाला माझं कुटुंब समजतो. फक्त 2च दिवस राहिलोय आणि ह्या 2 दिवसात एक वेगळा जिव्हाळा निर्माण झालाय. एवढ्या विचित्र प्रकारे मी घरी येऊन सुद्धा तुम्ही जी माया दाखवली, खाऊही घातलं, जितकं जमेल तेवढं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. आपलंही कुटुंब असं असावं असं कोणाला वाटणार नाही. हे बघा, तुम्ही मला तुमचा मुलगा मानलं नाही तरी चालेल. अहो छोटे मालक, अहो पण तुम्ही रात्री दार तर वाजवायचं ना. तुम्ही खुशाल पोत अंगावर घेऊन तो बाहेर झोपलात. अहो एवढा श्रीमंत माणूस असा बाहेर झोपतो, मलाच लाज वाटते. तुम्ही खरंच वाईट वाटून घेऊ नका. अहो छोटे मालक, हे घर, हे छत तुमच्यासारख्या माणसांनी काम दिल्यामुळेच आहे. आणि एवढं सगळं असताना तुम्ही असं बाहेर झोपता, कसं वाटतं ते? अहो तुम्ही असा विचार का करताय? अँड दिस इज रिअली अनबिलिव्हेबल. आयुष्यात पहिल्यांदाच असं आकाशाचं छत पाहिलं. ह्या ब्रह्मांडापुढे आपण किती तुच्छ आहोत ना, हे मला समजलं. काय चाललं? बर, तुमची पाठ गेली असेल छोटे मालक. बहुतेक तुम्ही एक काम करा, कडक पाण्याची आंघोळ घ्या, म्हणजे अंग असं मोकळं झाल्यासारखं वाटेल. गुड आयडिया.